Hello everyone, dear student. Welcome to the BioVision Hub. Today we are going to talk about something very important and romantic topic, that is pollen pistil interaction. Pollen pistil interaction means what? The, the pollen is male reproductive organ and pistil is female reproductive organ. हे आपण मागील लेसनमध्ये बघितलेलं आहे. ओके, तर आपण जर इमॅजिन केलं की पोलेन आणि पिस्टिल हे दोघे कपल आहेत, दोघांची पार्टी चालू आहे. तर पोलेन हा गेस्ट म्हणून आपण ओळखू आणि पिस्टिल हे होस्ट म्हणून ओळखू. तर या दोघांमध्ये एक अट अशी असते की सगळे जे पोलेन ग्रेन आहेत म्हणजेच गेस्ट आहेत, या प्रत्येकाचं वेलकम हे पिस्टिल करत नसते. कारण की पिस्टिल म्हणते की ओन्ली कॉम्पॅटिबल पोलेन जे आहेत त्या कॉम्पॅटिबल पोलेनलाच मी अलाउ करणार, बाकीचे जे पोलेन ग्रेन आहेत त्यांना मी अलाउ करणार नाही, त्यांना मी गेटवरतीच थांबवणार. म्हणजेच काय, जर ओदर स्पीसीजचे पोलेन ग्रेन पिस्टिलवरती स्टिग्मावरती आलेले आहेत तर ते मी रिसीव करणार नाही. जर सेम स्पीसीजचे पोलेन ग्रेन असतील तर ते रिसीव करणार. ओके, तर या या प्रोसेसलाच काय म्हणतात, पोलिनेशन. म्हणजे पोलेन ग्रेन जे आहेत ते अँथर टू स्टिग्मा ट्रान्सफर झालेले आहेत आणि त्या प्रोसेसला पोलिनेशन म्हटलं जातं आहे. ओके, then next point is pollen pistil interaction. Pollen pistil interactions is the definition of pollen pistil interaction. It is communication between the pollen grain and pistil from pollination up to the fertilization. In pollen pistil interaction there are the 4 steps happen. यामध्ये 4 स्टेप्स होत असतात. म्हणजेच काय, इन फर्स्ट स्टेपमध्ये जो अँथरमध्ये पोलेन ग्रेन तयार झालेले आहेत हे पोलेन ग्रेन स्टिग्मावरती लँड होणार. अँड इन सेकंड स्टेप जो पोलेन ग्रेन स्टिग्मावरती लँड झालेला आहे त्यांच्यामध्ये ट्यूब फॉर्मेशन होणार अँड देन ट्यूब इज रीच टू द इम्ब्रिओ सॅक. ओके, आणि थर्ड स्टेप, जर पोलेन ग्रेनवरती रॉंग स्पीसीजचे पोलेन ग्रेन आलेले आहेत तर पिस्टिल ही त्याचं ॲक्सेस डिनाईड करत असते. आणि जर पोलेन ग्रेन हे राईट स्पीसीजचे जर आलेले आहेत तर पिस्टिल त्याला वेलकम करत असते आणि नंतर पोलेन ग्रेनची VIP एंट्री होणार पिस्टिलमध्ये. नाउ डेफिनेशन ऑफ पोलिनेशन, इट इज द ट्रान्सफर ऑफ द पोलेन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथरवरून स्टिग्मापर्यंत पोहोचण्याच्या प्रोसेसला म्हणजे पोलेन ग्रेन ट्रान्सफर होण्याच्या प्रोसेसला पोलिनेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही जॉब इंटरव्ह्यू द्यायला गेलेले आहात आणि इंटरव्ह्यू रूममध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करणार म्हणजेच काय, इट इज प्रोसेस ऑफ पोलिनेशन. आणि ज्यावेळेस तुम्ही जॉब लेटर तुमच्या हातामध्ये मिळणार त्या प्रोसेसला काय म्हणणार, इट इज फर्टिलायझेशन. ओके, नेक्स्ट पॉईंट इज द पोलेन रिकॉग्निशन अँड कॉम्पॅटिबिलिटी. नेक्स्ट पॉईंट इज पोलेन रिकॉग्निशन अँड कॉम्पॅटिबिलिटी. तर यामध्ये पिस्टिल जे आहे ते पिस्टिल काय करत असते, एक स्ट्रिक्ट सिक्युरिटी गार्डसारखी काम करत असते. म्हणजेच कसं, ज्यावेळेस पोलेन ग्रेन हा कॉम्पॅटिबल असला तर त्या पोलेन ग्रेन्सला पिस्टिल ॲक्सेप्ट करणार, अप्रूव्ह करणार. आणि जर पोलेन ग्रेन हे इनकॉम्पॅटिबल असतील तर त्या पोलेन ग्रेन्सला रिजेक्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, पिस्टिल हॅज फेस रिकॉग्निशन सिस्टीम. जर पोलेन ग्रेन सेम स्पीसीजचे जर असतील तर पिस्टिल काय म्हणते, हाय फ्रेंड, तुमचं वेलकम आहे. आणि जर अदर स्पीसीजचे पोलेन ग्रेन असतील तर पिस्टिल म्हणते की सॉरी बाबा, तुमचा आधार कार्ड आहे हा मिसमॅच होत आहे. ओके, जसं आपल्याला एखादं पर्टिक्युलर काम आहे आणि त्या कामासाठी आधार कार्ड लागतोय, पण जर आपला आधार कार्ड जर मॅच झाला नाही तर आपलं काम सक्सेसफुल होणार का, नाही. तसाच प्रकारे पोलेन ग्रेनचं सुद्धा असतंय. देन जो पोलेन ग्रेन आहे हा स्टिग्मावरती रीच झालेला आहे, त्याच्यामध्ये ट्यूब फॉर्मेशन झालेले आहे. तर ज्यावेळेस पोलेन ग्रेन स्टिग्मावरती लँड झालेला आहे त्यावेळेस काय करणार, पोलेन ग्रेन हा वॉटर किंवा न्यूट्रिएंट ऑब्झर्व करून घेणार आणि वॉटर न्यूट्रिएंट्स जे ऑब्झर्व केल्यामुळे ते
पोलेन ग्रेन्स स्वेल होणार, त्यांच्यामध्ये जर्मिनेशन व्हायला सुरुवात होत असते. आणि जेव्हा ट्यूब फॉर्मेशन होत असेल तेव्हा काय होईल की पोलेन ट्यूब्स आर ग्रो इट गायडेड बाय द केमिकल फ्रॉम स्टाईल. ओके. जर तुम्ही इमॅजिन केलं की पोलेन ट्यूब म्हणजेच काय, एक छोटासा उबर डायव्हर आहे. उबर डायव्हर म्हणजे कार डायव्हर आहे आणि त्याचं डेस्टिनेशन असतं की आपल्याला एम्ब्रियो शॅकपर्यंत पोहोचायचं आहे. ओके. तर त्याला रस्ता माहीत नसतो. जर रस्ता माहीत नसल्यामुळे तो GPS मॅपचा यूज करणार. जर आपल्याला रस्ता माहीत नसल्यामुळे आपण काय करतो, आपण रस्ता भटकलोय तर आपण GPS मॅपचा यूज करतो. ओके. तसाच प्रकारे ते पिस्टिलमध्ये स्टाईलमध्ये केमिकल्स फॉर्मेशन झालेले असतात आणि जर त्याने रॉंग टर्न घेतला तर त्याची ट्रिप कॅन्सल होते. ओके. नेक्स्ट पॉईंट, सिनर्जी एंट्री अँड फर्टिलायझेशन. तर जी पोलेन ट्यूब फॉर्मेशन झालेली आहे ही पोलेन ट्यूब वाय द मायक्रोफाईल मार्फत ती पोलेन ट्यूब सिनर्जिड थ्रू इंटर होणार एम्ब्रियो शॅकमध्ये. ओके. तर हा सिनर्जिड काय असतो, एंट्री पॉईंट असतो. जी पोलेन ट्यूब तयार झालेली आहे त्यामध्ये जे मेल गॅमेट्स असतात तर हे सिनर्जिड थ्रू इंटर करतात एम्ब्रियो शॅकमध्ये. ओके. then finally the tubes burst and release the sperm in embryo sac. तर हे जे स्पर्म आहेत ते स्पर्म काय करतात, रिलीज केले जातात. आणि नेक्स्ट द फ्लॉवर सेज माय मिशन इज सक्सेसफुल. नंतर फ्लॉवर काय म्हणते की माझं मिशन जे आहे हे सक्सेसफुल झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर कॉम्पिटिशन अमॉंग द पोलेन म्हणजेच इमॅजिन 100 पोलेन ग्रेन्स लँड ऑन द स्टिग्मा बट एम्ब्रियो सॅक हॅज ओनली वन सिंगल सीट. म्हणजे एखादी रिक्वायरमेंट आहे आणि त्या रिक्वायरमेंटसाठी फक्त एकच जागा आहे, एक जागा आहे आणि त्या ठिकाणी 10 ॲप्लिकेशन आलेले आहेत. तसाच प्रकारे एम्ब्रियो शॅकमध्ये एक जागा आहे आणि पोलेन ग्रेन हे 100 पोलेन ग्रेन स्टिग्मावरती रीच झालेले आहेत. तर त्यांच्यामध्ये काय होणार, कॉम्पिटिशन होणार आणि कॉम्पिटिशन झाल्यामुळे ते पोलेन ट्यूब जे आहेत ह्या पोलेन ट्यूब जी पोलेन ट्यूब फास्ट एम्ब्रियो सॅकमध्ये पोचणार ती विनर होणार. ओके. आणि बाकीचे जे पोलेन ग्रेन आहेत म्हणजेच त्यांच्यासाठी बेटर लक फॉर द नेक्स्ट टाइम. नेक्स्ट पॉइंट इज आर्टिफिशियल पॉलिनेशन अँड हायब्रिडायझेशन. तर आर्टिफिशियल पॉलिनेशन आणि हायब्रिडायझेशन म्हणजे काय, तर प्लांट ब्रीडर म्हणजेच जो शास्त्रज्ञ नवीन व्हरायटीज तयार करत असतो. म्हणजेच तो वेगवेगळ्या स्पीसीजचे प्लांटला काय करतो, क्रॉस करतो आणि ज्यामुळे डिझायरेबल किंवा हवे असलेले जे गुणधर्म एकत्र येतात आणि सुपेरियर व्हरायटीज तयार होत असतात. ओके. सेकंड पॉईंट इज क्रॉसिंग प्रोसेस. तर क्रॉसिंग प्रोसेस म्हणजे काय, तर कधी कधी जे ब्रीडर आहेत तर ब्रीडरला एक पर्टिक्युलर प्लांट दुसऱ्या डिझायर पोलेन ग्रेनसोबत काय करते, क्रॉस करायचं असतं आणि त्यासाठी बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजेच त्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पार्ट्स प्रेझेंट असतात. तो फ्लॉवर आर्टिफिशियल पद्धतीने काय केला जातोय की फिमेल फ्लॉवरमध्ये कन्वर्ट केला जातो. फर्स्ट स्टेपमध्ये इमॅस्क्युलेशन. आता इमॅस्क्युलेशन म्हणजे काय, तर इमॅस्क्युलेशन म्हणजे यामध्ये फ्लॉवरमधले जे स्टॅमेन आहेत किंवा अँथर्स आहेत हे काढून टाकले जातात. म्हणजेच पोलेन ग्रेन तयार होऊ नयेत ही प्रोसेस खूप काळजीपूर्वक केली जाते. ओके. आणि सेकंड स्टेप आहे बॅगिंग. तर बॅगिंग काय आहे, तर इमॅस्क्युलेशन नंतर लगेचच फ्लॉवरला काय केलं जातं, एक पेपर बॅगने कवर केलं जातं आणि त्याला बॅगिंग म्हणतात. यामुळे जे अनवॉन्टेड पोलेन ग्रेन आहेत किंवा अनवॉन्टेड होणारी पोलिनेशन आहे ती टाळली जाते. फ्रेंड्स, जर आपण आर्टिफिशियल पोलेन जर्मिनेशन बघितलं तर हे आर्टिफिशियल पोलेन जर्मिनेशन कसं केलं जातं, तर आर्टिफिशियल पोलेन जर्मिनेशन इन लॅब देर आर द वी जर्मिनेट द पोलेन ट्यूब इन सिंथेटिक मीडियममध्ये.
ओके. जर तुम्ही काय केलंय, सुक्रोज ॲड केलेलं आहे इन पोलेन ग्रेन, तर हा सुक्रोज काय करतो, एनर्जी प्रोव्हाइड करण्याचे काम करत असतो. जो पोलेन ग्रेन्सला सुक्रोज काय करतो, एनर्जी देत असतो. जसं आपण रेड बुल घेत असतो. ते ते सुक्रोज पोलेनसाठी काय आहे, रेड बुल आहे. आणि सेकंड एक्झाम्पल जर बघितलं तर बोरिक ॲसिड. ज्यावेळेस आपण बोरिक ॲसिड यूज करणार, त्यावेळेस काय तयार होणार, की बोरिक ॲसिड घेतल्यामुळे पोलेन ट्यूब ही सडनली होत असते, इमिजिएटली तयार होत असते आणि हे आपण अंडर द मायक्रोस्कोप व्ह्यू करू शकतो. ओके. जस्ट लाईक नूडल बिंग कुक इन हॉट वॉटर. ओके. तर आपण आज काय काय शिकलो, तर पोलेन ग्रेन जो आहे, पोलेन ग्रेन हा स्टिग्मावरती लँड होत असतो. पोलेन ग्रेन स्टिग्मावरती लँड होत असतो आणि त्याच्यानंतर तो स्टिग्मा कॉम्पॅटिबिलिटी चेक करत असतो. जर पोलेन ग्रेन हा राईट पोलेन असेल तर तो जर्मिनेट होणार, आणि ज्यावेळेस पोलेन जर्मिनेट झाला आहे, ट्यूब फॉर्मेशन झालेले आहे, ती ट्यूब ओव्हलमध्ये रीच होत असते आणि ओव्हलमध्ये रीच झाल्यानंतर ते गॅमेट जे आहेत, स्पर्म जे आहेत, ते रिलीज केले जातात अँड देन फर्टिलायझेशन होत असते. आणि त्याच्यानंतर जी सीड फॉर्मेशन तयार व्हायला सुरुवात होत असते. ओके. जी पोलेन ट्यूब काय करते, स्पीड चॅम्पियन बनते. जर आपण कॉन्क्लुजन बघितलं तर याचं काय असेल कॉन्क्लुजन, तर पोलेन पिस्टिल इंट्रॅक्शन इज अ टायनी लव्ह स्टोरी, म्हणजेच ऑफ नेचर वेअर ओनली राईट पार्टनर्स गेट सिलेक्टेड. त्या नेचरमध्ये राईट पार्टनर सिलेक्ट केला जातो, म्हणजे बाकीचे जे पोलेन ग्रेन आहेत हे फ्रेंड झोनमध्ये ठेवले जातात. आणि इमॅस्क्युलेशन म्हणजेच जी बॅगिंग स्टेप जी आहे ब्रीडरसाठी, ती खूप महत्त्वाची असते आणि ज्यामुळे तो सुपेरियर व्हरायटीज तयार करू शकतो. स्टुडंट्स, इफ यू एन्जॉय दिस लेक्चर, give up thumbs up, share it your friends and subscribe to the stay updated. Okay, thank you.